आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत माझ्या रूममेटच्या फरमाईशनी. तर चला बघूया आपण आज काय बनवतोय. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन आणि 1 वाटी दही. तर चला बघूया याच्यापासून आपण काय बनवणार आहे. आपण सगळ्यात आधी हे जे बेसन आहे ते गाळून घेणार आहोत. आमच्याकडे मोठी चाळणी नव्हती म्हणून मी गाळण घेतली आहे चहाची. तो पण याला पटकन मस्तपैकी गाळून घेऊया. बेसन आपण छानपैकी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये दही टाकणार आहोत. दहीचं प्रमाण मी जेवढं बेसन घेतलं होतं त्याच प्रमाणामध्ये एकदम इक्वल प्रमाणामध्ये मी दही घेते आहे. दही यात टाकून घेते मी आणि सेम प्रमाणात आपल्याला पाणी घ्यायचे, पण 2 वेळा. आधी एकदा घ्यायचं, त्याच्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत त्याच मापाचं आपल्याला पाणी घ्यायचं. पाणी टाकते पहिल्यांदा जे पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे पहिल्यांदा पाणी टाकायचं असतं ते पाणी टाकते मी आणि आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुमच्याकडे जर एक बीटर असेल तर अतिउत्तम आहे. त्यांनी बीट केल्यानंतर अजिबात गुठळ्या राहत नाही आणि एकदम व्यवस्थित आपलं बेसन दही आणि पाणी मिक्स होतं. सो आपण हे पहिलं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग उरलेलं पाणी टाकूयात. हे सेकंड टाइम पाणी टाकते मी त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित. आता मी ही वाटी का घेतली तर मी बेसनाचं जे माप होतं ते याच वाटीप्रमाणे घेतलं होतं आणि दह्याचं पण माप या वाटीप्रमाणे घेतलं होतं, म्हणून पाणी पण ह्याच वाटीने घेतलं. हे मी बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी माझ्या इंडक्शनच्या कुकरमध्ये किंवा पॉटमध्ये काय म्हणता येईल त्याला, त्याच्यामध्ये मी हे सगळं मिक्सचर काढून घेणार आहे. आता माझ्या या कुकवेलच्या ह्या कढईला फक्त 2च मोड्स आहेत. एक आहे नॉर्मलवाला आणि एक आहे हायवाला. मी नॉर्मल मोडवरती त्याला ठेवणार आहे आणि ह्याला कंटिन्यू मिक्स करत राहणार आहे. त्याला कंटिन्यू हलवायचं आहे आपण जोपर्यंत हे एकदम व्यवस्थित थिक होत नाही तोपर्यंत त्याला कंटिन्यू हलवायचं आहे. जर याला हलवणं सोडून दिलं तर गुठळ्या पडतील आणि व्यवस्थित बॅटर जो आहे तो मिक्स होणार नाही. आता मी याच्यात मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ, हळद जेणेकरून त्याला एक सुंदर असा पिवळा कलर येईल आणि धनेपूड, त्याची पण चव छान लागते म्हणून धनेपूड टाकणार आहे आणि परत ह्याला मिक्स करून घ्यायचं एकदम व्यवस्थित. बॅटर जे आहे थिक व्हायला सुरुवात झालेली आहे, घट्ट होत चाललंय ते, म्हणून ह्याला मी परत कंटिन्यू मिक्स करत राहणार आहे, कंटिन्यू हलवत राहणार आहे. हे असं आपलं टेक्स्चर असलं पाहिजे आपल्या बॅटरचं, एकदम व्यवस्थित एकदम घट्ट असं आपलं टेक्स्चर असलं पाहिजे. तुमचं जर प्रमाण व्यवस्थित असेल, एकदम मापात जर तुम्ही व्यवस्थित माझं प्रमाण फॉलो केलं असेल तर हे कधीच फिसकटू शकत नाही. फक्त मिक्स करताना एवढं लक्षात ठेवायचं की फास्ट मिक्स करायचं जेणेकरून त्याच्यात गाठी होणार नाही. 2 ते 5 सेकंदाचा आपण इथे याला स्टीम करून देणार आहे, म्हणजे जेणेकरून आपलं बेसन जे आहे ते कच्चं लागणार नाही आणि एकदम सॉफ्ट आपला पदार्थ जो आहे तो बनवून रेडी होईल. ते मिक्सचर आहे हे मी ताटावरती काढून घेते आहे आणि ताटावरती काढून ह्याला मी स्प्रेड करणार आहे. आपण ह्या मिक्सचरला व्यवस्थित स्प्रेड करून घेतोय ताटावरती. पटापट करून घ्यायचं जेणेकरून ते थंड व्हायच्या आत स्प्रेड झालं पाहिजे, कारण एकदा जर ते थंड झालं तर ते स्प्रेड होणार नाही एवढं इझी. आपण यावर लाल मिरची पांढरे तीळ टाकतोय जेणेकरून त्याचा टेस्ट जो आहे तो आणखी बेटर होईल. मला आपण कापून घेणार आहोत. त्याला असं राऊंड राऊंड करून व्यवस्थित गोल घेतात. तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवते ते, पण तरी मला कमेंट्समध्ये सांगा की याला काय म्हणतात तुमच्यामध्ये, तुमच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. ओके, मी पटापट छानपैकी रोल करून, छान आहे ना, किती छान आणि व्यवस्थित रोल झाला. हे असं दिसतंय आपलं फायनल प्रोडक्ट. छान दिसतंय ना, किती सुंदर दिसते. 1 वाटी दही आणि 1 वाटी बेसनापासून एवढी सारी खांडवी तुम्ही बनवू शकतात. भरपूर आहे, एकदम मस्तपैकी सगळ्यांचं मन आणि पोट भरेल अशी आहे. आता आपण हिला फोडणी देणार आहोत. आपण हिला पहिले फोडणी देऊन घेऊ. ओके, आपलं कुकवेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया फोडणीसाठी. तेल मी थोडं जास्त टाकलं आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक खांडवीच्या
लेअर अँड लेअरमध्ये तेलाचा आणि मोहरीचा अर्क उतरेल. आपण फक्त मोहरी आणि तेलाचीच फोडणी देणार आहे, याच्या व्यतिरिक्त आणि काहीही टाकणार ना. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण मोहरी टाकूया. मला मोहरी आवडते त्याच्यामुळे थोडी जास्त टाकली, तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार टाकू शकता. आणि मी थोडंसं जिरं टाकते, अगदीच थोडंसं, कारण माझ्या रूममेटला जास्त आवडत नाही म्हणून थोडंसंच टाकलं. आता आपण हे तडतडेपर्यंत ह्याच्यात ठेवणार आहोत आणि मग आपल्या खांडवीमध्ये हा तडका टाकणार आहोत. हा तडका जो आहे तो आपण छानपैकी आपल्या